हाय फ्रेंड, मी अश्विनी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आमच्या इकडे ना 2-3 दिवस झालं खूप पाऊस पडतो आहे. रात्रंदिवस चालूच आहे. आणि त्यामध्ये मी घराची स्वच्छता म्हणजे पूर्ण भांडी, नंतर ब्लँकेट वगैरे धुवून टाकले. त्याच्यातच 2-3 दिवस झालं वेळ कसा गेला ते कळलं नाही. मग नंतर म्हणले 2-3 दिवस झालं ब्लॉग काही टाकला नव्हता. मग म्हणले आता व्हिडिओ काढावं. तर मी कोल्हापूरला आणि बाळूमामाला म्हणजे आदमापूरला दोन वेळा गेले होते. मला तिसऱ्या वेळेस जाण्याची इच्छा होती, पण पाऊस वगैरे येतो त्यामुळं ह्या वर्षी लवकरच पाऊस सुरू झाला, त्यामुळं मी काही जाऊ शकले नाही. आणि आता मुलांची पण शाळा भरेल 15 तारखेपासून, त्यामुळे काही मला जाता येणारच नाही. त्यामुळे मिस्टरांना पण असं तिथंच कोल्हापूरमध्ये कामानिमित्त पाठवलेलं. मग त्यांनीच ते कोल्हापूरचे देवीचं, नंतर परत आदमापूरचे बाळूमामांचे दर्शन वगैरे घेतलं. आणि तिथं खूप काय अशी खरेदी केली त्यांनी, तेही मला न विचारता खरेदी केली. आणि आल्यावर खूप काय अशी खरेदी पाहून मी मी दाखवते तुम्हाला काय काय खरेदी केली. सगळ्यात अगोदर तर हे बाळूमामाचे इथले धूप आहे, म्हणजे सुक्का धूप असतो ते. आणि तो असा वेगळ्या प्रकारचा आहे. आपल्या इकडं ब्लॅक किंवा असं असते, पण इथं ना गोल्डन कलरची आहे आणि वास तर खूप मस्त येतो. नंतर हे अगरबत्ती, चंदनची अगरबत्ती तिथूनच आणलेली आहे. नंतर स्वामींचे पारायण वगैरे मी चालू करणार आहे, त्यासाठी त्यांनी पाठावर टाकण्यासाठी हे आणलेले आहेत. आणि ते पण न सांगता घेऊन आलेले आहेत. हे छोटा आहे, छोटा पाटावर ठेवण्यासाठी. आणि हे माझ्यासाठी ब्लॅक अँड व्हाईट ओढण्या पण आणलेले आहेत. अशा प्रकारे खूप मस्त आहेत त्या, आणि मोठ्या पण आहेत, लांब पण आहेत. आणि हे माझ्यासाठी पर्स घेऊन आलेले आहेत. खूप मस्त आहे आणि हा कलर मला खूप आवडतो. आणि अशा प्रकारे हे पर्स पण घेऊन आलेले आहेत. हे पहा. आणि हे मुलासाठी कोल्हापुरी चप्पल घेऊन आलेले आहेत. फंक्शनमध्ये किंवा लग्नामध्ये जाण्यासाठी कोल्हापुरी चप्पल घेऊन आलेले आहेत. आणि ते माझ्यासाठी पण रेग्युलरसाठी अशा प्रकारे चप्पल घेऊन आलेले आहेत. आणि हे दुसरी पण चप्पल आहे, फॅन्सी थोडी आहे, खूप मस्त वाटते चप्पल. आणि हे कोल्हापूरवरून आप्पेचं भांडं पण घेऊन आलेले आहेत. खूप तिथं त्यांना स्वस्त असं भेटलेलं आहे. आणि त्यांनी अजून एक वस्तू आणलेली आहे. अशा प्रकारे मंगळसूत्र आणलेलं आहे त्यांनी. मी असे बनटेकचे वगैरे मंगळसूत्र घालत नाही, पण त्यांच्या मित्रांनी खूप फ्रेंड होते त्यांच्याबरोबर, त्यांनी खरेदी केली म्हणून त्यांनाही आवडलं, ते माझ्यासाठी घेऊन आलेले आहेत. आणि हे वटपौर्णिमे दिवशी मी घालणार आहे. अशा प्रकारे खूप काही असं खरेदी केलेली आहे त्यांनी. आणि आम्ही 2 वेळा गेलो होतो आदमापूरला.
पण तिसऱ्या वेळेस काय आम्हाला जाणं झालं नाही. त्यासाठी त्यांचं कामानिमित्त ते कोल्हापूरमध्ये होते. पण ते खूप असं मस्त दर्शन वगैरे करून तिथं मस्त एन्जॉय वगैरे करून आलेत आहेत. तर माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.